ज्या मुलाला रेश्माने स्वतःच्या रक्तापेक्षा जास्त जपलं, त्याच मुलाने एक दिवस तिला वृद्धाश्रमाच्या दारात आणून सोडलं. पण तुम्हाला माहीत आहे का, रेश्माचं आयुष्य इथपर्यंत कसं पोहोचलं? एकेकाळी आईबाबांची लाडकी मुलगी असलेली रेश्मा नर्स बनली, लग्न झालं, पण पतीने तिची साथ सोडली. 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर IVF मधून जन्मलेल्या हर्षला तिने जीवापाड वाढवलं. दुसऱ्यांदा प्रेम केलं, लग्न केलं, पण तिथेही तिच्या नशिबाने साथ दिली नाही. आणि शेवटी ज्या मुलासाठी तिने आयुष्यभर संघर्ष केला, त्याच मुलाच्या घरातून तिला बाहेर पडावं लागलं. पण रेश्माची खरी कहाणी इथे संपत नाही. वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिच्या आयुष्यात असं काही घडलं, ज्यामुळे तिच्या मुलाचाच आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. रेश्माच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? तिच्या 2 संसारांचा अंत नेमका कसा झाला? आणि ज्या मुलासाठी तिने संपूर्ण आयुष्य दिलं, त्याने तिला का सोडलं? हे जाणून घेण्यासाठी रेश्माची ही मन हेलावून टाकणारी कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. शेवट नक्कीच डोळ्यात पाणी आणेल. माझं नाव रेश्मा. मी साध्या पण प्रेमळ आणि चांगल्या घरात जन्मले. माझे आईबाबा फार श्रीमंत नव्हते, पण आमच्या घरात प्रेमाची श्रीमंती होती. मी घरातील सगळ्यात मोठी मुलगी. माझ्यानंतर माझा भाऊ आणि बहीण. आईबाबांची मी लाडकी होते. माझ्या छोट्याशा हट्टासाठी बाबा कधीकधी बाजारातून माझ्या आवडीची वस्तू घेऊन यायची. माझं बालपण खूप सुंदर गेलं. शाळा, मैत्रिणी, भावंडासोबतची भांडणं, आईच्या हातचं जेवण आणि बाबाच्या खांद्यावर बसून केलेली गावची जत्रा. आयुष्य म्हणजे एवढंच असतं असंच मला वाटायचं. शिक्षणातही मी चांगली होते. मला नेहमी वाटायचं की मोठं झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहायचं. म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी नर्सिंगच शिक्षण घेतलं. हॉस्पिटलमध्ये काम करण्याचं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं. पण मला कुठे माहिती होतं की माझ्या आयुष्याची खरी परीक्षा अजून सुरूच झाली नव्हती. नर्सिंग पूर्ण झाल्यानंतर आईबाबांनी माझ्या लग्नाचा विचार सुरू केला. एक दिवस आई म्हणाली, रेश्मा, तुझ्यासाठी एक मुलगा पाहिला आहे. आपल्याच नात्यातला आहे, घरचाही चांगला आहे. माझ्या मनात लग्नाची स्वप्न रंगू लागली. मुलाचं नाव होतं समीर. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो मला शांत, समजूतदार आणि प्रेमळ वाटला. त्याने माझ्याशी गोड बोलत माझ्या स्वप्नाबद्दल विचारलं. तुला नोकरी करायची असेल तर कर, मला तुझ्या स्वप्नांना विरोध करायचा नाही. त्याचे शब्द ऐकून माझ्या मनात त्याच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. आईबाबांनाही मुलगा पसंत पडला. काही दिवसातच माझं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, बाळा, तुझं घर नेहमी सुखाचं राहू दे. मीही हसत आईला मिठी मारली. पण त्यावेळी मला माहीत नव्हतं, ज्या घरात मी माझं आयुष्य समजून जात होते, त्याच घरातून एक दिवस मला अश्रूंनी बाहेर पडावं लागणार होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस ठीक होते, पण हळूहळू समीरचा स्वभाव बदलू लागला. लग्नाआधी तो माझ्याशी किती प्रेमाने बोलायचा, पण लग्नानंतर त्याला माझ्याशी बोलायला वेळही नसायचा. तो सतत मित्रांसोबत फोनवर असायचा. मी दिवसभर घरची कामं करून त्याची वाट पाहायची. रात्री तो उशिरा घरी यायचा. मी विचारायचे की एवढा उशीर का झाला? तो चिडून म्हणायचा, माझ्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यायची गरज नाही. त्या एका वाक्याने माझ्या मनाला खूप लागलं. मी स्वतःलाच समजावत राहिले. लग्नानंतर सुरुवातीला असं होतं, हळूहळू सगळं ठीक होईल, पण काहीच ठीक झालं नाही. माझ्या आयुष्यातील पुढचा प्रश्न होता, आपल्याला मूल कधी होणार? लग्नाला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, पण आमच्या घरात बाळाचा आवाज आला नाही. हळूहळू घरच्यांचे टोमणे सुरू झाले. रेश्मामध्येच काहीतरी दोष असावा. प्रत्येक वेळी ते शब्द माझ्या मनाला जखम करून जायचे. मी तपासण्या करून घेतल्या. माझ्या अहवालात विशेष काही समस्याच नव्हती. नंतर समीरच्या तपासण्या झाल्या आणि सत्य समोर आलं. समस्याच त्याच्यात होती, पण ते सत्य घरात कुणी स्वीकारायला तयार नव्हतं. उलट माझ्यावरच दोष दिला जात होता. 5 वर्षे मी सगळं सहन केलं. शेवटी डॉक्टरांनी IVFचा पर्याय सांगितला. खूप विचार केल्यानंतर आम्ही तो निर्णय घेतला. काही महिन्यांनी माझ्या आयुष्यात तो दिवस आला. मी आई झाले. माझ्या हातात एक छोटासा मुलगा होता. मी त्याचं नाव ठेवलं होतं हर्ष. त्या दिवशी मला वाटलं, आता माझं आयुष्य बदलणार.
पण हर्षच्या जन्मानंतरही समीर कसाही बदलला नाही. हर्ष माझ्यासाठी सगळं काही झाला. त्याच्या छोट्या हसण्यात माझं संपूर्ण आयुष्य दिसायचं. तो माझ्या मांडीवर झोपायचा तेव्हा मी त्याच्याकडे पाहत तासनतास बसायचे. पण समीर मात्र हर्षकडे फारसं लक्ष देत नव्हता. तो मित्रांसोबत तासनतास बोलायचा. मी एखादी गोष्ट सांगायला गेले तर म्हणायचा, आता नको रेश्मा, डोकं खाऊ नकोस. माझ्या मनात एक प्रश्न रोज उभा राहायचा, मी त्याची बायको असूनही एवढी परकी का? हर्ष 1.5 वर्षाचा झाला. त्या काळात आमच्यातील वाद वाढत गेले. एक दिवस आमच्यात खूप मोठं भांडण झाले. मी रडत म्हणाले, समीर, तुला माझ्यावर प्रेम नसेल तर निदान माझ्याशी माणूस म्हणून तरी वाग. तो काहीच बोलला नाही. त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं, आपलं लग्न कदाचित संपण्याच्या मार्गावर आहे. आमच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत गेलं. शेवटी आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला. तो निर्णय घेताना माझं मन अक्षरशः तुटत होतं. मी हर्षला मिठीत घेऊन खूप रडले. मला माझं घर, माझं लग्न, माझी स्वप्न सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पण हर्षसाठी मला मजबूत राहायचं होतं. घटस्फोटानंतर मी आईबाबांच्या घरी परतले. सुरुवातीला त्यांनी मला आधार दिला, पण समाजाच्या बोलण्याचा भार हळूहळू त्यांच्याही मनावर बसू लागला. मुलगी परत आली, लग्न टिकवता आलं नाही, आता मुलाला घेऊन किती दिवस राहणार, हे शब्द माझ्या आईबाबांच्या कानावर पडत होते. आणि त्यांच्या वागण्यातही बदल होऊ लागला. माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा घर असूनही घर पण हरवलं होतं. मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये नोकरी सुरू केली. दिवसभर काम, घरी आल्यावर हर्षची काळजी आणि त्यात घरच्यांचे टोमणे. माझा भाऊ म्हणायचा, ताई, आता तुझं आयुष्य तूच बघ, आम्ही किती दिवस सगळं सांभाळणार. बहीणही हळूहळू माझ्यापासून दूर जाऊ लागली. एक दिवस बाबांनी मला जवळ बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता. रेश्मा, तू हॉस्पिटलजवळ एखादी खोली करून घे. इथे आता सगळ्यांनाच तुझी अडचण होते. मी बाबांकडे पाहतच राहिले. बाबा, मी तुमची मुलगी आहे. त्यांनी नजर खाली केली. त्या दिवशी मी हर्षचा हात धरला आणि घराबाहेर पडले. माझ्याकडे मोठी संपत्ती नव्हती, फक्त काही कपडे, थोडे पैसे आणि माझ्या मुलाचा हात. मी एका छोट्याशा खोलीत राहायला गेले. त्या रात्री हर्ष झोपल्यानंतर मी पहिल्यांदा स्वतःला विचारलं, रेश्मा, आता तुझं कोण आहे? त्या छोट्याशा खोलीत माझं आणि हर्षचं जग तयार झालं. सकाळी हॉस्पिटल, दुपारी कामं आणि संध्याकाळी हर्ष. रात्री त्याचा अभ्यास. थकवा खूप असायचा, पण मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की सगळा थकवा विसरायचा. हळूहळू मी स्वतःला सावरू लागले. हॉस्पिटलमध्ये माझ्या कामाचं कौतुक होऊ लागलं. रुग्ण माझ्यावर विश्वास ठेवू लागले. एकटी आई असूनही मी माझ्या मुलाला चांगलं वाढवण्याचा प्रयत्न करत होते. काही वर्षे अशीच गेली आणि मग माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली, दैविक. तो हॉस्पिटलमध्ये एका कामानिमित्त यायचा. पहिल्यांदा आमची साधी ओळख झाली, नंतर मैत्री. तो माझं बोलणं शांतपणे ऐकायचा. माझ्या भूतकाळाबद्दल त्याने कधीही मला कमी लेखलं नाही. एक दिवस त्याने फक्त एवढंच म्हटलं, रेश्मा, तुझ्यासोबत जे झालं ते तुझी चूक नव्हती. त्या शब्दांनी माझ्या मनात वर्षानुवर्ष बंद असलेलं दार हलकंसं उघडलं. दैविक हर्षशीही प्रेमाने वागायचा. हर्ष त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलायचा. हर्षला दैविक खूप आवडू लागला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला वाटलं, कदाचित मला पुन्हा आनंद मिळू शकतो. दैविकने एक दिवस मला लग्नाची मागणी घातली. मी खूप घाबरली. माझा भूतकाळ तुला माहिती आहे. माझ्यासोबत हर्षही आहे. तो म्हणाला, मला तुझा भूतकाळ नको आहे रेश्मा, मला तुझं वर्तमान आणि भविष्य हवं आहे. मी खूप विचार केला. शेवटी आम्ही घरच्यांना न सांगता लग्न केलं. मला वाटलं यावेळी नशिबाने माझ्यावर दया केली आहे. पण काही दिवसांनी दैविकच्या घरच्यांना आमच्या लग्नाबद्दल समजलं. आणि त्यानंतर दैविकसमोर असा प्रश्न उभा राहिला ज्याने माझं पुन्हा एकदा आयुष्य बदलून टाकलं. दैविकच्या घरच्यांनी त्याला खूप समजावलं. तिने आधी लग्न केलं आहे, तिला मूल आहे, तू तिच्याशी लग्न करून मोठी चूक केलीस. दैविक सुरुवातीला माझ्या बाजूने उभा राहिला, पण दिवसेंदिवस त्याच्यावर घरच्यांचा दबाव वाढत गेला. तो शांत राहू लागला. माझ्याशी बोलणं कमी झालं. हर्षही त्याच्यातला बदल पाहत होता. एक दिवस मी त्याला विचारलं, दैविक, नेमकं काय झालं? तो म्हणाला, मला काही कळत नाही रेश्मा.
मी खूप द्विधा मनस्थितीत आहे. त्या दिवसानंतर त्याने दारू प्यायला सुरुवात केली. सुरुवातीला अधूनमधून, नंतर रोज, आणि मग दारूच्या नशेत तो माझ्यावर राग काढू लागला. माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा भीतीने प्रवेश केला. दैविक दारू पिऊन घरी यायचा. कधी माझ्यावर ओरडायचा, कधी अपमानास्पद शब्द बोलायचा, कधी कामावरून आल्यावरही माझ्यावर राग काढायचा. हर्ष हे सगळं पाहून घाबरायचा. एक दिवस तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, आई, आपण इथून जाऊया. त्या छोट्याशा वाक्याने माझं हृदय तुटलं. मला माझ्या मुलाला पुन्हा अशा वातावरणात वाढवायचं नव्हतं. मी कित्येक रात्री रडत बसायचे. माझ्या मनात 2 विचार सतत सुरू होते. हे नातं वाचवायचं का, की हर्षला घेऊन पुन्हा एकटीने जगायचं? मी दैविकला सुधारण्याची अनेक संधी दिल्या, पण परिस्थिती बदलली नाही. शेवटी मी स्वतःला एक प्रश्न विचारला, रेश्मा, तू किती वेळा तुटणार? एक दिवस मी दैविकसमोर शांतपणे बसले. मी म्हणाले, आपण दोघं एकत्र राहूनही सुख नाही. हर्षही आनंदी नाही. मला वाटतं आपण वेगळं होणंच योग्य आहे. दैविक बऱ्याच वेळ शांत राहिला. माझ्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी मी स्वतःसाठी निर्णय घेतला. आमचा घटस्फोट झाला. दुसऱ्यांदा माझं लग्न संपलं. पण यावेळी माझ्याकडे हर्ष होता. मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये काम करू लागले. हर्ष मोठा होत होता. मी त्याला चांगलं शिक्षण दिलं. त्याला एकच शिकवलं, बाळा, आयुष्यात कितीही संकट आली तरी कोणावर अन्याय करू नकोस. हर्षने माझा संघर्ष पाहिला होता. त्याच्या मनात आईबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. काही वर्षांनी तो मोठा झाला आणि एक दिवस त्याने मला एक बातमी दिली, आई, मला एक मुलगी आवडते. हर्षचं लग्न ठरलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आनंदाचा मोठा क्षण आला. मी सुनेसाठी मनापासून सगळं केलं. मला वाटलं, मला आयुष्यात जे प्रेम मिळालं नाही ते मी माझ्या सुनेला देईन. लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस खूप सुंदर गेले. माझी सून माझ्याशी प्रेमाने बोलायची, आई, तुम्ही माझ्यासाठी खूप काही करता. मी तिच्यावर मुलीसारखं प्रेम करू लागले. मला वाटलं, आता माझ्या आयुष्याची संध्याकाळ तरी सुखाची जाईल. पण काही महिन्यांनी तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती माझ्या प्रत्येक गोष्टीत दोष शोधू लागली. हर्षसमोर माझ्याबद्दल तक्रार करू लागली. हर्ष 2 बाजूंमध्ये अडकला. मी त्याला काहीही सांगत नव्हते, कारण मला माझ्या मुलाचं घर मोडायचं नव्हतं. पण एक दिवस माझ्या सुनेने मला असा शब्द सांगितला जो मी आयुष्यभर विसरणार नव्हते, आई, तुम्ही आता वेगळं राहिलं पाहिजे. मी थक्क झाले. का? ती म्हणाली, घरात तुमच्यामुळे वातावरण बिघडतं. मी हर्षकडे पाहिलं. मला वाटलं तो माझ्यासाठी काही बोलेल, पण तो शांत होता. मी त्याला विचारलं, बाळा, तू काहीच बोलणार नाहीस? त्याने नजर खाली केली. त्या क्षणी मला माझ्या आयुष्यातील सगळे जुने दिवस आठवले. पहिल्या नवऱ्याचं घर, माझा पहिला घटस्फोट, आईबाबांचं घर, नंतर दैविक, आणि आता माझ्या स्वतःच्या मुलाचं घर. मी शांतपणे माझ्या खोलीत गेले. माझ्या वस्तू एका छोट्या बॅगेत भरल्या. हर्षला फक्त एवढंच म्हणाले, मी तुला कधीच दोष देणार नाही. आणि मी घरातून बाहेर पडले. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याहून मोठं दुःख एकच होतं, मी माझ्या मुलाला गमावलं होतं. मी एका छोट्याशा खोलीत राहू लागले. हॉस्पिटलची नोकरी आता पूर्वीसारखी सोपी नव्हती. माझं वय वाढलं होतं. शरीर खूप जास्त थकून गेलं होतं, पण मन अजूनही हर्षची वाट पाहत होतं. प्रत्येक फोन वाजला की मला वाटायचं हर्ष असेल, पण अनेकदा तो फोन कुणा दुसऱ्यांचा असायचा. मी स्वतःला समजावत राहिले, त्याचं घर आहे, त्याचं आयुष्य आहे, त्याला त्रास कोण द्यायचा. कधीकधी मी जुन्या फोटोचा अल्बम उघडायचे. त्यात लहानपणीचा हर्ष दिसायचा, माझ्या कुशीत झोपलेला, माझा हात घट्ट पकडलेला. मी फोटोला हात लावून म्हणायचे, बाळा, तू मोठा झालास, पण माझ्यासाठी तू अजूनही तोच आहेस. पण माझ्या आयुष्यात अजून एक कठोर निर्णय बाकी होता. एक दिवस हर्षचा फोन आला. त्याचा आवाज खूप बदललेला वाटत होता. आई, हो बाळा. काही क्षण शांतता. मग तो म्हणाला, आई, तुझ्यासाठी एक चांगली जागा पाहिली आहे. माझ्या मनात धस झालं.
कुठली जागा? तो म्हणाला, वृद्धाश्रम. माझ्या हातातून फोन जवळजवळ सुटला. मी काही क्षण काहीच बोलू शकले नाही. मी विचारलं, हर्ष, मी तुझी आई आहे. तो म्हणाला, मला माहीत आहे आई. मग मला तुझ्याजवळ राहता येणार नाही का? तो शांत राहिला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण मी त्याला दोष दिला नाही. मी फक्त एवढंच म्हणाले, ठीक आहे बाळा. त्या रात्री मी खूप रडले, पण सकाळी उठले तेव्हा मनात एक वेगळाच विचार होता. आता माझ्या आयुष्याचा उरलेला भाग मी स्वतःसाठी जगणार. वृद्धाश्रमाच्या गेटसमोर मी उभी होते. हर्षने माझी बॅग आत ठेवली. मी त्याच्याकडे पाहत राहिले. मला वाटलं तो एकदा तरी मला मिठी मारेन, पण तो फक्त म्हणाला, आई, स्वतःची काळजी घे, आणि निघून गेला. गाडी दूर जाताना मी पाहत राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण यावेळी मी स्वतःला एकच वचन दिलं, रेश्मा, आता कोणाच्या परत येण्याची वाट पाहायची नाही. त्या वृद्धाश्रमात अनेक स्त्रिया होत्या. प्रत्येकाची वेगळी कहाणी. कुणाला मुलांनी सोडलं होतं, कुणाला मुलींनी. कुणाचा संसार तुटला होता, कुणाच्या आयुष्यात कुणीच उरलं नव्हतं. त्यांच्या कथा ऐकताना मला जाणवलं, मी एकटी नाही. वृद्धाश्रमात राहून मी पुन्हा स्वतःला शोधू लागले. मी तिथल्या वृद्ध महिलांची काळजी घ्यायला सुरुवात केली. नर्सिंगचा माझा अनुभव त्यांच्या उपयोगी पडू लागला. कोणाला औषधाची वेळ सांगायची, कोणाचा रक्तदाब तपासायचा, कोणाला फक्त 2 प्रेमाचे शब्द द्यायचे. हळूहळू सगळ्या मला रेश्माताई म्हणू लागल्या. मला पहिल्यांदा जाणवलं, मी आयुष्यभर कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं म्हणून धावत राहिले, पण खरं समाधान दुसऱ्याच्या आयुष्यात प्रेम देण्यात आहे. मी वृद्धाश्रमातील महिलांसाठी छोटासा उपक्रम सुरू केला. ज्यांना काही काम येत होतं त्यांना छोटी कामं देऊ लागले. कोणी विणकाम करायचे, कोणी पोळ्या करायचं, कोणी छोट्या वस्तू बनवायचं. आम्ही मिळून त्या वस्तू विकायला सुरुवात केली आणि हळूहळू आमच्या छोट्याशा समूहाला ओळख मिळू लागली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला वाटलं, मी हरलेली नाही. काळ पुढे गेला. हर्षच्या आयुष्यातही अनेक बदल झाले. एक दिवस त्याने माझ्या जुन्या वस्तू आवडताना माझी डायरी वाचली. त्या डायरीत मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख लिहिलं होतं, पण कुठेही त्याच्याबद्दल राग नव्हता. एका पानावर मी लिहिलं होतं, माझ्या मुलाने मला कधीही दुखावलं तरी मी त्याच्यासाठी आईच राहीन. हर्षच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा जाणवलं, ज्या आईने त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं तिलाच त्याने शेवट एकटं केलं. तो ताबडतोब वृद्धाश्रमात आला. माझ्यासमोर उभा राहून त्याने डोळे खाली केले आणि म्हणाला, आई. मी त्याच्याकडे पाहिलं. तो माझ्या पायाशी बसला. आई, मला माफ कर. माझ्या डोळ्यातही पाणी आलं, पण यावेळी मी त्याला एक वेगळं उत्तर दिलं. मी हर्षला उठवलं. बाळा, आईला माफी मागण्यापेक्षा आईची चूक समजून घेणं महत्त्वाचं असतं. तो रडत म्हणाला, आई, माझ्यामुळे तुम्ही खूप एकट्या झालात. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हो बाळा, खूप एकटे झाले होते, पण त्या एकटेपणाने मला माझी किंमत शिकवली. हर्ष म्हणाला, आई, माझ्यासोबत घरी चल. मी काही क्षण शांत राहिले आणि मग हसून म्हणाले, मी तुझी आई आहे. तुझ्यापासून दूर राहायचं मला नाही, पण आता मला माझं स्वतःचं आयुष्यही जगायचं आहे. हर्षने माझा हात हातात घेतला. त्या दिवशी तो मला घेऊन बाहेर गेला, पण मी कायमची वृद्धाश्रम सोडली नाही, कारण तिथे माझ्यासारख्या अनेक रेश्मा होत्या, ज्यांना फक्त 4 भिंती नव्हत्या. त्यांना आपलेपणा हवा होता. मी तिथेच राहून त्या महिलांसाठी काम करू लागले. हर्ष मला नियमित भेटायला येऊ लागला आणि मला समजवलं, आयुष्याने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं, पण माझं जगण्याचं धैर्य मात्र हिरावून घेऊ शकत नव्हतं. मी रेश्मा आहे, एका मुलाची आई, एकेकाळी 2 तुटलेल्या संसाराची स्त्री, आईबाबांच्या घरातून बाहेर पडलेली मुलगी आणि शेवटी स्वतःच्या आयुष्याची मालक झालेली एक स्त्री. माझी गोष्ट दुःखाने सुरू झाली होती, पण तिचा शेवट दुःखात झाला नाही, कारण कधीकधी आयुष्य आपल्याला सगळे आधार काढून घेतं, फक्त एक गोष्ट शिकवण्यासाठी.
स्वतःचा हात स्वतःच्या हातात घेतला की माणूस पुन्हा उभा राहू शकतो आणि माझ्यासाठी हीच माझ्या आयुष्याची खरी सुरुवात होती. धन्यवाद.